नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? तर आज मी माझ्या आहे ना टिफिन सर्व्हिसचं नाव चेंज करणार आहे. ते का ते पुढे सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तर रात्री ना भांड्यांचा खूप जास्त राडा झालेला असतो आणि हे माझं रोजचं रुटीन आहे बरं का. रोज 11:30-12 वाजतात झोपायला. मी ट्राय करते की 10पर्यंत झोपायचं, पण काही होतच नाही. एवढे सगळे भांडे, त्यानंतर एवढं सगळं किचन वगैरे सगळं आवरायचं होतं. त्यानंतर मग खाली पॅकिंग वगैरे होते, तर ते सगळा पसारा सगळं आवरून झालेलं होतं. जवळपास ना झोपायला आहे ना 12 तर वाजतातच, म्हणजे 11:30 झालेच होते. 11:40 तेव्हाच होऊन गेलेले होते. नंतर म्हणलं ना पाय खूप थकल्यासारखे वाटत होते, म्हणून फूट पॅच लावून घेतलेलं आणि खरंच रिझल्ट ना सकाळी खूप छान होता त्याचा. आणि थोडंसं मला रिलॅक्स पण फील होत होतं. ते असं चुणचुणत होतं, ज्याने की ना माझं सगळं ना बॉडीचं हिट बाहेर येत होतं आणि खरंच खूप छान त्याने रिस्पॉन्स दिलेला. तर टिफिन सर्व्हिसचं आहे ना नाव चेंज करण्यामागचं एक कारण आहे. 2-3 DM पण आलेले आणि कमेंट्स पण आलेल्या की स्वामींचं नाव घेते, स्वामींचं नाव दिले आणि नॉनव्हेज पण बनवते का. तर नॉनव्हेजचा आणि माझा आहे ना तेव्हा काही संबंध नव्हता, पण ऑर्डर्स यायला लागले आणि प्रत्येक ऑर्डर्स मी कॅन्सल नाही करू शकत. त्याने करून ना नेक्स्ट ऑर्डरवरती इफेक्ट होतो, म्हणून ना तर मग म्हटलं नाही का चला आता. आणि सगळ्यांचं बरोबर पण आहे की स्वामींच्या नावाने चिकन वगैरे नाही का असं नको व्हायला. मग मला पण ते मनामध्ये यायला लागलं सारखं सारखं. आणि मग नंतर म्हणलं की स्वामींवरती जी माझी श्रद्धा आहे ती आपण श्रद्धा आपल्याकडेच ठेवूया आणि सोशल मीडियावरती त्यांच्या नावाने चिकनचं वगैरे नाही का नाही बनवायचं आहे मला. सो त्याच्यामुळे मी नाव चेंज करते आहे आणि मी स्वतः माझ्या नावानेच टिफिन सर्व्हिस चालू करते आहे. तर एक नवीन सुरुवात परत त्यातून करते आहे आणि थोडेसे प्राइजिंगमध्ये पण चेंज केलेले आहेत. 10-10 रुपये मी वाढवलेले आहेत, कारण तेल वगैरे सगळंच महाग झालं आहे. कांदे वगैरे आणि अंड्याचे वगैरे पण प्राईज वाढले, चिकनचे सगळेच प्राईज वाढल्यामुळे ते सगळं कॅल्क्युलेशन वगैरे करून. आणि माझं नवीन नवीन होतं त्याच्यामुळे मी ना अजून कॅल्क्युलेशन काही काढलेलं नव्हतं. मी फक्त एक अंदाजे प्राईस ठेवली होती की मला कसं परवडेल वगैरे. तर त्यात थोडंसं आपलं लॉस होत होतं म्हणूनच ना. तर थोडेसे प्राईज वाढवलेले आहे 10-10 रुपीज मी. आणि त्यानंतर आज मला बनवायचा होता राजमा. मस्त असं सकाळी झोपेतून उठलं आणि 5लाच आमची सकाळ होत असते. तर एका साईडला चहा ठेवला, दूध गरम करायला ठेवलं आणि लगेच ना राजमा साईडला बॉईल करायला ठेवून दिला होता. मग कणिक वगैरे पण भिजवून घेतलेली आणि मग आवरलेलं. आणि मला आहे ना बाहेर कुकिंगच्या कामावरती पण जायचं होतं. तर सकाळी तिकडे मला 6लाच जायचं असतं, पण मला नेहमीच लेट होतं असतं 6 ते 6:45. मग तिथे आज मी पनीर बनवलेलं होतं. मस्त असं पनीर पराठे हे सगळं बनवलेलं होतं. नंतर घरी गेलेली मी आणि टिफिन वगैरे जे आहेत ते डिलिव्हर करून आलेली. पॅकिंग केलं आणि डिलिव्हर केलेले ते टिफिन. नंतर दुसऱ्या कुकिंगच्या कामावरती आलेली. तिथे बनवायचं होतं, बटाटा बनवायचा होता, मसाला बटाटा. आणि त्याच्याचबरोबर फुलके बनवलेले होते आणि नाश्त्यामध्ये अप्पेसुद्धा बनवलेले होते. तर असाच तुमचा रिस्पॉन्स मला कायम राहू द्या. खूप छान सपोर्ट मिळतो आहे. आणि नवीन नवीन असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलोसुद्धा करून घ्या, कारण अशाच बऱ्याच हेल्पफुल टिप्स वगैरे जे आहेत ते मी तुम्हाला सांगत असते. माझा अनुभव जो आहे तो मी तुम्हाला शेअर करत असते. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा की मी स्वामींच्या नावाने जे टिफिन सर्व्हिस चालवते मी तेच ठेवू की मी माझ्या नावाने करू. मी घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? एकदा कमेंटमध्ये ना नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.